वांगीमध्ये वाहन चालवताना चालकाने सावधगिरीने चालवावे वाहन। वांगी ते कडेपूर रस्त्यावर वाल्मिकनगर कोळ्याचा माळा या ठिकाणी स्पीड ब्रेकरमुळे अपघात होत असल्याचा मनसेचा आरोप। स्पीड ब्रेकर अत्यंत जाड व धोकादायक असल्याने तो काढून टाकावा, तसेच त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत किंवा कमी उंचीचा स्पीड ब्रेकर बसवावा। सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगाव यांनी मनसेने वारंवार दिलेल्या निवेदनाकडे पूर्णपणे केले आहे दुर्लक्ष। 8 दिवसाच्या आत त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, स्पीड ब्रेकरची उंची कमी करणे किंवा इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात। तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार विरोधात तीव्र खळखट्याक आंदोलन छेडण्यात येईल। सदर ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना मनसेने दिला सज्जड दम। जय महाराष्ट्र, मी विशाल शिंदे, मनसे तालुकाध्यक्ष कडेगाव। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही जे कडेगावचं बांधकाम विभाग आहे त्या बांधकाम विभागाला सातत्याने पत्रव्यवहार करतोय की वांगी गावातील जे वत्रेमाळ आहे त्या वत्रेमाळ्याच्या इथं स्पीड ब्रेकर आहेत। हे स्पीड ब्रेकर एवढे उंच पद्धतीचे स्पीड ब्रेकर आहेत आणि अपघात होण्याचे त्या स्पीड ब्रेकरमुळे भरपूर चान्सेस आहेत। असा आजच एक अपघात त्या ठिकाणी झाला आहे। रिफ्लेक्टर नाही काढा सांगितले असं स्पीड ब्रेकर या कडेगाव तालुक्यामधील जे बांधकाम विभाग आहे यांच्या चुकीमुळे याच्या आधीही एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये 2 जणांना जीव गमवावा लागला होता। त्याचंही कारण हे स्पीड ब्रेकरचंच होतं आणि आत्ता देखील मोठा ॲक्सिडेंट या ठिकाणी झाला आहे, त्याचंही कारण स्पीड ब्रेकरचंच आहे। मी सातत्याने गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करतोय, पाठी लागलोय की इथला जो स्पीड ब्रेकर आहे ते काढा, इथे रिफ्लेक्टर बसवा, निदर्शने फलक बसवा, पण कोणतंही इथल्या अधिकाऱ्यांचं पूर्णतः दुर्लक्ष या ठिकाणी होत आहे। आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, येत्या 5 दिवसात आपण या गोष्टींकडे लक्ष द्यावं। इथले जे स्पीड ब्रेकर आहेत ते काढून व्यवस्थित निदर्शने फलक किंवा कमी जाडीचे स्पीड ब्रेकर बसवावे। जर का यापुढे जर ही कामं झाली नाहीत तर मनसे खळखट्याक आंदोलन करेल, याच्याकडे गंभीर दखल याची घ्यावी एवढं मी बांधकाम विभागाला सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।